नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी महासन्मान निधी योजनेची आजची सर्वात मोठी आणि अतिशय ताजी अपडेट समोर आली आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप मोठा आधार बनली आहे। पण आता पुढचा हप्ता कधी येणार आणि त्या हप्त्याबद्दल नेमके किती पैसे मिळणार याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड मोठी शंका आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमची हीच शंका पूर्णपणे दूर करणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण नवशेतकरीचे पैसे मिळवण्यासाठी शासनाने एक नवीन आणि कडक अट लागू केली आहे। तर मित्रांनो, आधी आपण पाहूया की पैसे किती येणार। तर मग नवशेतकरी योजनेचा पुढचा हप्ता हा नेहमीप्रमाणे 2000 रुपयांचा असणार आहे। पण ज्या शेतकऱ्यांना मागचा हप्ता मिळाला नव्हता त्यांना यावेळी 4000 रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे। आता सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे हे पैसे नक्की कधी येणार। तर मित्रांनो, शासनाकडून अशी माहिती मिळत आहे की पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर अवघ्या 8 ते 10 दिवसाच्या आत म्हणजे 8 ते 10 दिवसाच्या अंतराने नमो-शेतकरी योजनेचे पैसे राज्य सरकारकडून वितरित केले जातात। याचा अर्थ जर पीएम किसानचे पैसे या महिन्याच्या अखेरीस आले तर नमो-शेतकरीचे पैसे पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये 100% तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचं पीएम किसान योजनेचं स्टेटस ओके नसेल तर तुम्हाला राज्य शासनाचे पैसे अजिबात मिळणार नाहीत। त्यामुळे लगेच पोर्टलवर जाऊन तुमचं स्टेटस चेक करा आणि काही त्रुटी असल्यास त्या तात्काळ दूर करा, जेणेकरून तुमचे पैसे वेळेवर मिळतील। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की विचारा, आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देऊ। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।